नर्मदे हर, हर हर नर्मदे. पृथ्वीवर नर्मदेच्या उत्तर तटावर जलशाही नावाचे उत्तम तीर्थ आहे. आपण आज त्याच ठिकाणी चाललेलो आहोत. या तीर्थाचे फार मोठे महात्म्य आहे. भगवान विष्णूंनी दानवांचा नाश करून ते निद्रिस्त झाले ते याच ठिकाणी, आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राचे प्रक्षालन देखील याच तीर्थामध्ये केले होते. अशा प्रकारची या तीर्थाची महती आहे. पूर्वी एक तालमेघ नावाचा दैत्य होता. त्याने सर्व देवांना जिंकले. सर्व देव राज्यरहित झाले. स्वतःच तो यज्ञभोग भोगू लागला. मीच विष्णू आहे असे म्हणू लागला. त्याने कुबेराचे धन घेतले, इंद्राचा ऐरावत घेतला, त्याचबरोबर इंद्राणीचे सुद्धा हरण केले, सूर्याचे घोडे घेतले. अशा प्रकारे या तालमेघने उच्छाद मांडला होता, आणि त्याला घाबरून सूर्य, रुद्र, यम, इंद्र, स्कंद, वरुण, अग्नी, वायू, कुबेर, बृहस्पती हे सर्व देव अगदी भयभीत झाले होते. शेवटी ते सगळेजण ब्रह्मदेवांकडे आले, आणि ब्रह्मदेवांना त्यांनी हा सगळा तालमेघचा जो त्रासदायक उपद्रव होता तो सांगितला. परंतु ब्रह्मदेवांनी देवांना असा सल्ला दिला की या तालमेघचा वध फक्त भगवान विष्णूच करू शकतात. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमची जी व्यथा आहे ती सांगा. मग हे सगळे देव भगवान विष्णूंकडे आले. भगवान विष्णूंनी सर्व देवांची व्यथा ऐकून घेतली, आणि त्यांनी शत्रूच्या समूहाचे विनाशक चिंतन केले. शंख, गदा, चक्र धारण केले, आणि ते तालमेघच्या वधासाठी गरुडारूढ झाले. ज्यावेळी विष्णू गरुडारूढ झाले त्यावेळेस तालमेघच्या नगरामध्ये भयंकर उत्पात होऊ लागले. मग विष्णू पर्वतराज हिमालयावर पोहोचले. त्यांनी पांचजन्य शंख वाजवला. त्या तीव्र ध्वनीस ऐकून क्रोधायमान होऊन तालमेघ युद्धासाठी तयार झाला. विष्णूंनी तालमेघचा वध केला, आणि त्यानंतर श्री विष्णू नर्मदा तटावर पोहोचले. त्यांचे सुदर्शन चक्र या पाप्याच्या रक्त लागल्याने अपवित्र झाले होते, म्हणून ते सुदर्शन चक्र त्यांनी नर्मदेच्या जलामध्ये प्रक्षालन केले, आणि ते त्यानंतर स्वच्छ झाले. तेव्हापासून हे तीर्थ जलाशाही तीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले, किंवा चक्रतीर्थ जलाशाही असे देखील या तीर्थाला म्हणतात. सर्व मासामध्ये जसा मार्गशीर्ष हा श्रेष्ठ आहे, तशी सर्व नद्यांमध्ये नर्मदा ही सर्वश्रेष्ठ, बलशाली आणि पुण्यदायिनी अशी नदी मानली जाते. चला तर मग या तीर्थामध्ये भगवान विष्णूंची पूजा करूया आणि पुण्यसंचय करूया. नर्मदे हर, हर हर नर्मदे. आजवर आपण अनेक आख्यायिका ऐकल्या, आणि त्या आख्यायिकांमधून नर्मदा माईचे दिव्यत्व आपण ऐकले. खरोखर नर्मदा मैया ही सत्याचीच खाण आहे. तिच्यातून सत्याचीच रत्ने बाहेर पडतात. म्हणजेच सत्यम परम धीमही हे वेद प्रमाण भगवंताचे विशुद्ध विमल ब्रह्माचे सत्य स्वरूप ही नर्मदा मैयाच आहे. तिचे ध्यान करत असताना शाश्वत, चिरंतन, अद्वितीय, साक्षी अशी ती असून अनंत शक्तिमान आहे. मैया अशा दिव्य व शाश्वत परमार्थातील अंतिम अवस्थेतला ब्रह्मानुभव आपल्याला परिक्रमा करत असताना करून देत असते. परिक्रमावासियांना माता आपले कधीकधी मोहक रूप दाखवते, कधी भलतीकडेच घेऊन जाते, आणि मग परिक्रमावासी रडकुंडीला आला की पुन्हा मैया आपल्या खळखळणाऱ्या प्रवाहाच्या आवाजाने त्या बालकाला हाक देऊन जवळ बोलवते. अशी आहे नर्मदा मैया. मैयाची परिक्रमा करताना काही परिक्रमावासी सुखलोलूपसुद्धा असतात, ज्यांच्या देहबुद्धीच्या ग्रंथी अगदी घट्ट असतात, आणि परिक्रमेत असले तरी त्या सोडाव्याशा त्यांना वाटत नाही. भौतिक सुखाचाच ते सदोदित विचार करत असतात. ऋषीमुनींनी घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांच्याकडून होत नाही, किंवा ते करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. अशा परिक्रमावासियांना माता बरोबर घरी पाठवते. जो तिच्या कसोटीत पूर्ण उतरतो त्याला मात्र ब्रह्मानंदाची गोडी चाखायला मिळते. नर्मदे हर, हर हर नर्मदे.